importance of maintenance and cleanliness of workshop. नमस्कार, माझे नाव मयूर आहे. मला आशा आहे की आपण आजच्या सत्रासाठी उत्साही आहात. या मॉड्यूलमध्ये आपण कार्यशाळेची देखभाल आणि स्वच्छतेचे महत्त्व याबद्दल जाणून घेणार आहोत. या प्रात्यक्षिकाच्या शेवटी तुम्ही हे करू शकाल: सुरक्षा सूचनांचे पालन करण्याकरिता आणि वैयक्तिक संरक्षणात्मक उपकरणे PPE वापरण्याकरिता टूल्स, साधने आणि उपकरणे सांभाळण्याकरिता. आता हे प्रात्यक्षिक करण्यासाठी लागणारी उपकरणे, साहित्य आणि टूल्स पाहूया. आवश्यक साधने किंवा उपकरणे: प्रशिक्षणार्थी टूल किट 1 संच, आवश्यक उपकरणे, कार्यशाळेच्या उपकरणांची यादी, कचरा डब्बे, आवश्यक साहित्य, ल्यूक तेल, डिटर्जंट्स, कॉटन वेस्ट. कार्यशाळेच्या देखभालीतील पहिले आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे पाळल्या जाणाऱ्या सुरक्षा सूचना जाणून घेणे आणि आवश्यक वैयक्तिक संरक्षक उपकरणे परिधान करण्याचे महत्त्व. कार्य 1: सुरक्षा सूचना आणि वैयक्तिक संरक्षणात्मक उपकरणे. काही स्वच्छता घटक विषारी असतात. घातक असू शकणाऱ्या रसायनांचा वापर आणि साठवणूक हाताळण्याविषयी माहिती पहा. ते वापरण्यापूर्वी पुरवठादाराने केलेल्या शिफारसींचे अनुसरण करा. ज्वलनशील क्लीनर किंवा पाणी विद्युत उपकरणांवर वापरू नका. नियुक्त केलेल्या पदपथावर कोणत्याही प्रकारचा अडथळा नसल्याची खात्री करा. नेहमी संरक्षक कपडे आणि योग्य सुरक्षा उपकरणे घाला. तुम्ही खालील कार्य पार पाडत असलेल्या सर्व वैधानिक आणि वैयक्तिक सुरक्षा प्रक्रिया तुम्हाला समजल्या आहेत आणि त्यांचे पालन केले आहे याची खात्री करा. या प्रक्रिया काय आहेत याबद्दल तुम्हाला खात्री नसल्यास तुमच्या प्रशिक्षकाला विचारा. कार्य 2: साधने आणि उपकरणांची देखभाल. स्वच्छ टूल्स आणि उपकरणे अधिक कार्यक्षमतेने कार्य करतात. प्रत्येक कामकाजाच्या दिवसाच्या शेवटी तुम्ही वापरलेली टूल्स आणि उपकरणे स्वच्छ करा आणि कोणतेही नुकसान झाले आहे का ते तपासा. तुम्हाला काही नुकसान झाल्याचे लक्षात आल्यास टूलला सदोष म्हणून टॅग करा. तेलकट किंवा स्निग्ध पृष्ठभागावरून विद्युत प्रवाह प्रवाहित होऊ शकतो. इलेक्ट्रिकल पॉवर टूल्स धूळ आणि घाणीपासून मुक्त ठेवा आणि ते तेल आणि वंगण मुक्त असल्याची खात्री करा. कार्यशाळेतील सर्व उपकरणांचे देखभाल वेळापत्रक असावे. वेळापत्रकामध्ये वर्णन केलेली कार्ये नेहमी आवश्यक वेळी पूर्ण करा. हे उपकरणे सुरक्षित कार्यस्थितीत ठेवण्यास मदत करेल. सामान्यतः वापरली जाणारी टूल्स पोहोचण्यास सुलभ ठिकाणी साठवून ठेवा. जर एखादे टूल्स किंवा उपकरणाचा तुकडा परत करणे खूप अवघड असेल तर ते वर्क बेंचवर किंवा जमिनीवर सोडले जाऊ शकते, जेथे ते सुरक्षिततेसाठी धोका बनू शकते. आपले कार्यक्षेत्र नीटनेटके ठेवा. हे तुम्हाला अधिक कार्यक्षमतेने आणि सुरक्षितपणे काम करण्यास मदत करेल. तुमच्या कार्यक्षेत्राजवळ कचरा पेटी ठेवा आणि कचरा झाल्यावर शक्य तितक्या लवकर त्यामध्ये कचरा टाका. द्रव आणि घन कचरा जसे की तेल, शीतलक आणि खराब झालेले घटक यांची योग्य विल्हेवाट लावा. सांडपाणी प्रणालीमध्ये विद्रावक पदार्थ किंवा इतर रसायने ओतू नका. हे पर्यावरणास हानिकारक आणि बेकायदेशीर दोन्ही आहे. कोणतीही साफसफाईची सामग्री वापरताना नेहमी रासायनिक हातमोजे वापरा, कारण स्वच्छता सामग्रीच्या जास्त संपर्कामुळे त्वचेला नुकसान होऊ शकते. काही विद्रावक पदार्थ ज्वलनशील असतात. उघड्या आगीजवळ किंवा सिगारेटजवळ साफसफाईची सामग्री कधीही वापरू नका. साफसफाईच्या रसायनांपासून निघणारे धूर विषारी असू शकतात, म्हणून तुम्ही ही उत्पादने वापरत असाल तेथे योग्य श्वसन यंत्र आणि डोळ्यांचे संरक्षण घाला. आता तुम्हाला टूल्सची मूलभूत देखभाल समजली असेल. ते कसे स्वच्छ करायचे ते जाणून घेऊया. कार्य 3: हँड टूल्स, जॅक पॉवर टूल आणि मशिनरी साफ करणे. हँड टूल्स स्वच्छ करा.
कॅबिनेटच्या 2 सेटसह तुमची हँड टूल्स चांगल्या स्वच्छ स्थितीत ठेवा. अचूक साधने किंवा घटक हाताळण्यासाठी एक कॅबिनेट लिंट फ्री असावे. गंज आणि क्षरण टाळण्यासाठी दुसरा कॅबिनेट तेलकट असावा. फ्लोअर जॅक स्वच्छ करा. फ्लोअर जॅकवरील असलेले तेल किंवा ग्रीस पुसून स्वच्छ करा आणि द्रव गळती होत नसल्याची खात्री करा. तुम्हाला काही आढळल्यास हायड्रॉलिक द्रवपदार्थ वाढवा. अधूनमधून वंगण तेलाचे काही थेंब चाकांवर आणि काही थेंब सुरक्षा स्टँडच्या मागील बाजूवर लावा. इलेक्ट्रिकल पॉवर टूल्स स्वच्छ करा. कोणतीही धूळ घासून आणि स्वच्छ चिंध्याने जास्तीचे तेल किंवा ग्रीस पुसून पॉवर टूल्स स्वच्छ ठेवा. घाण, तेल किंवा ग्रीस आणि कोणत्याही घासलेले किंवा उघड्या वायरसाठी कोणत्याही इलेक्ट्रिकल केबल्सची तपासणी करा. ड्रिलसह चकची तपासणी करा आणि अधूनमधून ते मशीन तेलाने वंगण घाला. एअर पॉवर्ड टूल्स स्वच्छ करा. तुमच्या एअर टूल्सच्या इनलेटमध्ये दररोज तेलाचे काही थेंब टाका. या टूल्समध्ये मोटर नसली तरी झीज टाळण्यासाठी त्यांना अंतर्गत भागांचे नियमित स्नेहन आवश्यक आहे. होईस्ट आणि जड यंत्रसामग्री स्वच्छ करा. साफसफाईची कामे करण्याआधी प्रत्येक होईस्ट किंवा उपकरणाच्या इतर मोठ्या तुकड्यांसाठी शोधा आणि चेकलिस्ट किंवा देखभाल रेकॉर्ड करा. टीप: अतिरिक्त तेल किंवा ग्रीसचे कार्यप्रणाली आणि संलग्नक स्वच्छ करा. आपण प्रात्यक्षिकाच्या शेवटी आलो आहोत. या मॉड्यूलमध्ये आपण काय शिकलो याची थोडक्यात माहिती घेऊया. आम्ही शिकलो सुरक्षा सूचनांचे पालन करण्याकरिता आणि वैयक्तिक संरक्षणात्मक उपकरणे PPE वापरण्याकरिता टूल्स, साधने आणि उपकरणे सांभाळण्याकरिता. अशा प्रकारे आम्ही कार्यशाळेची देखभाल आणि स्वच्छतेचे महत्त्व शिकलो. हा अभ्यास तुमच्या प्रशिक्षकाच्या मदतीने करा. धन्यवाद.